कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. महाराष्ट्रात दुधातील भेसळ रोखण्यासाठी सरकारनं एक मोठं पाऊल उचललंय, तर निवृत्ती वेतनधारकांसाठी वैद्यकीय भत्ता प्रणालीत मोठे बदल करण्यात आलेले आहेत. इंडोनेशियानं मलाक्काच्या सामुद्रधुनीतील जहाजांवर कर लावण्याचा प्रस्ताव दिलेला आहे, तर केंद्र सरकारनं ऑनलाईन गेम्ससाठी नवीन नियम जारी केले आहेत. भारत जर्मनी $8 अब्ज पाणबुडी करार लवकरच होणार आहे. तर भारतात खेळण्यावर बंदी घातल्यानंतर खेळाडूनं निवृत्ती जाहीर केली आहे. पॉपस्टार रिहाना भारतात का आली आहे, या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 25 एप्रिल वार शनिवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी दुधातल्या भेसळीची. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळानं राज्यातील दुधातील भेसळ रोखण्यासाठी एक चाचणी पट्टी विकसित केली आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुधातील भेसळ रोखण्यासाठी NDDB आणि IITनं कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एक प्रणाली तयार करावी असे निर्देश दिले आहेत. NDDBचे अध्यक्ष मिनेश शहा यांनी सलोन इथल्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज्यात त्यांच्या संस्थेतर्फे करण्यात येत असलेल्या कामाची माहितीही दिली. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की सध्या राज्यातील 40% दुधावर संघटित क्षेत्रात प्रक्रिया केली जाते. उर्वरित दूध असंघटित क्षेत्रातून येत असल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात भेसळ असते. त्यामुळे सरकार अधिक उत्पादक आणि गावांना संघटित दुग्ध व्यवस्थेत आणण्यावर लक्ष केंद्रित करतंय. देशभरातील 75,000 नवीन गावांना सहकारी प्रणालीशी जोडण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळेल आणि भेसळ रोखण्यास मदत होईल. दुधातील भेसळ रोखण्यासाठी युरिया आणि इतर भेसळयुक्त पदार्थ शोध करणारी एक विशेष चाचणी पट्टी विकसित करण्यात आलेली आहे. पुढल्या 6 महिन्यात तिची पूर्णपणे अंमलबजावणीही केली जाईल. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात. निवृत्ती वेतनधारकांसाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या निवृत्ती वेतनधारकांसाठी निश्चित वैद्यकीय भत्ता मिळवण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. निवृत्ती वेतनधारकांना यापुढे वैद्यकीय खर्चाची बिलं सादर करण्याची आवश्यकता असणार नाही. त्याऐवजी ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल. अर्थ मंत्रालयाच्या 16 एप्रिल 2026 रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार पात्र PNS निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना FMAची रक्कम आता स्वयंचलितपणे दिली जाईल. निवृत्ती वेतन देणाऱ्या बँका ही रक्कम त्यांच्या केंद्रीय निवृत्ती वेतन प्रक्रिया केंद्रांमार्फत थेट त्यांच्या खात्यात जमा करतील. यापुढे दावा दाखल करण्याची किंवा कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता करण्याची आवश्यकता राहणार नाही, ज्यामुळे विशेषतः ज्येष्ठ निवृत्तीधारकांना मोठा दिलासा मिळेल. या नवीन प्रणाली अंतर्गत केंद्रीय निवृत्ती वेतन लेखा कार्यालय सर्वप्रथम निवृत्ती वेतनधारकाच्या पात्रतेची पडताळणी करेल आणि यानंतर बँकेला एक विशेष शिक्का प्राधिकार पत्र जारी केलं जाईल. हे पत्र मिळाल्यावर बँकेचं CPPC दर 3 महिन्यांनी ठरलेल्या दरानं FMA रक्कम थेट निवृत्ती वेतनधारकांच्या खात्यात हस्तांतरित करेल. पॉडकास्टची तिसरी बातमी मलाक्काच्या सामुद्रधुनीची. जगातल्या सगळ्यात व्यस्त सागरी मार्गांपैकी एक असलेल्या मलाक्काच्या सामुद्रधुनीवरून एक नवीन वाद आता निर्माण झालेला आहे. या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर टोल आकारण्याचा इंडोनेशियाचा विचार दिसतोय. इंडोनेशियाचे अर्थमंत्री पुरबाया युधिसदेवा यांनी सांगितलं की जागतिक व्यापारात एक मजबूत शक्ती म्हणून स्वतःला स्थापित करण्याच्या इंडोनेशियाच्या इच्छेमुळे आता अशा हालचालींवर चर्चा केली जाते. मलाक्काची सामुद्रधुनी इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर यांच्या दरम्यान स्थित आहे. ती हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर यांना जोडते. त्यामुळे ती जगातली एक महत्त्वपूर्ण व्यापारी मार्ग ठरते.
मलाकाच्या सामुद्रधुनीची तुलना हॉर्मुझची सामुद्रधुनी, सुएझ कालवा आणि पनामा कालवा यांसारख्या प्रमुख मार्गांशी केली जाते. इंडोनेशियाचा युक्तिवाद असा आहे की या महत्त्वपूर्ण मार्गातून हजारो जहाजे जातात, तरीही कोणताही टोल आकारला जात नाही. त्यामुळे कर लावण्याच्या शक्यतेवर विचार केला जातोय. इंडोनेशिया हा निर्णय एकट्यानं घेऊ शकत नाही, कारण या सागरी मार्गावर इतर देशांचेही हक्क आहेत. पॉडकास्टची चौथी बातमी ऑनलाईन गेमिंगची. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन नियम 2026 अधिसूचित केले आहेत, जे 1 मे 2026 पासून पूर्णपणे लागू होतील. हे समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त हे माहिती असणं आवश्यक आहे की पूर्वी ऑनलाईन गेमिंगचं जग हे एक अनियंत्रित जंगल होतं, जिथे कोणतीही कंपनी कोणत्याही प्रकारचा गेम लॉन्च करू शकत होती. फसवणूक करणाऱ्या खेळाडूंवर कोणतीही कठोर कारवाई केली जात नव्हती. आता सरकारनं या नवीन वाटचालीस मार्ग मोकळा केलाय. नवीन नियमांच्या अंमलबजावणीमुळे या क्षेत्राला आता पहिला अधिकृत नियामक मिळालाय. या नियमांनुसार कोणतीही गेमिंग कंपनी मनमानीपणे वागू शकणार नाहीये. खेळाडूंचे पैसे आणि डेटा पूर्णपणे सुरक्षित राहील याची खात्री करण्यासाठी प्रत्येक कंपनीला एका सोप्या मॉडेलनुसार काम करणं बंधनकारक असणार आहे. आता ऑनलाईन गेमिंगवर लक्ष ठेवण्यासाठी पहिली देशव्यापी नियामक संस्था ऑनलाईन गेमिंग अथॉरिटी ऑफ इंडिया स्थापन करण्यात आलेली आहे. ही गेमिंग जगतावर नियंत्रण ठेवेल आणि वापरकर्त्यांची सुरक्षा वाढवेल. पॉडकास्टची पाचवी बातमी भारताच्या नौदल शक्तीची. भारताच्या नौदल शक्तीला मोठं बळ मिळणार आहे. जर्मनी आणि भारत यांच्यातील सुमारे $8 अब्ज किमतीचा पाणबुडी करार हा लवकरच अंतिम होऊ शकतो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकताच जर्मनीचा दौरा केला. जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस यांनी या कराराबाबत विश्वास व्यक्त केलाय. त्यावर लवकरच स्वाक्षरी होऊ शकते असं म्हटलंय. हा करार जर्मन कंपनी थायसन ग्रुप मरीन सिस्टम्स आणि भारताची माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांच्यात होतोय. या प्रकल्पाअंतर्गत भारताला 6 आधुनिक डिझेल इलेक्ट्रिक अटॅक पाणबुड्या मिळतील, ज्या भारतातच बांधल्या जातील. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. इंग्लंडचा माजी कसोटी फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू समित पटेलनं वयाच्या 41व्या वर्षी इंग्लिश देशांतर्गत क्रिकेटमधनं निवृत्ती जाहीर केली आहे. T20 ब्लास्टमधून 6 महिन्यांची बंदी घातल्यानंतर काही दिवसातच त्यानं हा निर्णय घेतलाय. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं पटेलवर बंदी घातली कारण त्यानं यावर्षी गोव्यात झालेल्या वर्ल्ड लेजंड्स प्रो लीगमध्ये भाग घेतला होता. या लीगला भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं मान्यता दिली नव्हती. ECBच्या नियमांनुसार मान्यता नसलेल्या लीगमध्ये खेळणारे खेळाडू हे 6 महिन्यांसाठी इंग्लिश देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळू शकत नाहीत. पॉडकास्टची शेवटची बातमी गायिका आणि मॉडेल रिहानाची. बार्बेडियन गायिका आणि मॉडेल रिहाना सध्या चर्चेत आहे. ती सध्या भारतात आहे. रिहाना 2 वर्षांनंतर अचानक भारतात परतली आहे. ती मुंबई विमानतळावर पूर्णपणे काळ्या रंगाच्या पोशाखात दिसली. ती बाहेर पडताच पापाराझींचा एक गराडा तिच्या भोवती जमला आणि ते फोटो तसेच व्हिडिओ काढू लागले. रिहानाच्या भारत भेटीबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झाली नसली तरीही काही वृत्तांनुसार ती तिच्या फेंटी ब्युटी या सौंदर्य प्रसाधनाच्या ब्रँडच्या एका कार्यक्रमासाठी मुंबईत आली होती. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.